वापस भूषण भाऊन एकदम भाषा काय लावलेलं काहीतरी ते ऐकू आपण वापस. जय खानदेश. वाह भूषण भाऊ घरी आले गाणं ऐकतो तू घरी. अरे ना गाण्यांमध्ये साधा विषय मोठा आहे. बापरे एकदम डीप आहे डीप. सयारा काढवलं लोसन काहीच नाही काहीच काम तर नाही ते गाणं. पण त्याच्यावर मी एक रील बनवली की तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघा. इंस्टाग्राम आज पण सांगितलं नाही पण आज सांगेन आय पाटील तन्मय सर्च करा. असा करा भाऊ कॅमेरा आपलं मोबाईल. आवाज आला का? येतोय चाल दे तू. हो मी आजाद करेला. वाह पक्का मोसम बनवून टाकलेला आहे भूषण भाऊनी. आता आपलं आवडतं आणि सगळ्यात बेस्ट सॉन्ग खानदेशी सॉन्ग. जय खानदेश भूषण भाऊ जय खानदेश. वाह हो इज्जत दुरुडी गई ना तिकडे रे. उडी गई का गई ती मग. मोबाईल तर मला ना प्यार कसा भूली गया मनाया. वजा करा तुम्ही याद बरोबर आहे का. समाज नजर लागली मना प्यार. वाह प्यार होतात नाही ना रे. मग का आता यार होता का व तर तू ना वाट. आज त्यांना डावी पाखरू येईल नव्हता ना आज. सोडी गई माले जाना दिल भरेगा दी गई माले. हो यार रडी बना लांग माले. ओ यार रडी मानाल आपण आलो आता खाली बाद. तर अशा प्रकारे आपण आलेलोय कालती हळूहळू. आणि चढताना जेवढी मजे नाही उतरताना जास्त मजा येत आहे. नवी जाते नीचे म्हणजे तद्दन जो कुला आहे कुल्याला सुजा येतील आता घरी जाऊन. नाही येणार सुजा. उद्या 9ला जायचं कॉलेजले. उद्या सकाळी 9ला बी जायचं अजून तमाशा करायला. बाई गाणं म्हणता तुम्ही सांगा फरमाईश बोला बाबा. तुम लगाव खानदेशी. ते बिचारे वर गेले इग्नोर. आपले काय करणे आपण सिंगल माणसं आपला काही संबंध नाही कोणाशी. थँक्यू ब्रदर.
नाव कसं मिटी गय चाल भविष्य मन कोटनी गय साहेब करू का बाप मग आता अजून एक बादशाह गाणं आपले जे कांदेचे सगळ्यात भारी आणि सगळ्यात बेस्ट विनोद कुमावत यांचं सॉन्ग सगळ्यात जोरात गाणे आणि सगळ्यात बाप गाणे आणि लावले आपले भावी आमदार युवा नेतृत्व भूषण दादा देवरे आणि मित्रपरिवार म्हणजे आम्ही सगळा मित्रपरिवार आणि आमचे हेड हे देखो नाही हो ते सॉन्ग आहे विनोद कुमार आणि भैया मोरे म्हणजे खानदेशमधले सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात बाप गाणे बनवणारे असतील तर दोनच आणि आम्ही आमच्यासारखे व्यक्ती आनंद घेताना असे एवढे छान छान गाणे आणि गामाटलेलं तोंड चालताय हे बघा हे गाणं बघा गाणं आहे का गाण्याला इज्जत मोगरानी काही तू फूल से मोगरानी कई दिल गया तू ना प्यार मा पड़ी तू ना प्यार मा बावरा तू ना मांगे फिरू रोज घडी घडी इशारा नजर ना करनी को तू मांगे फिरू रोज घडी घडी इशारा नजर ना करनीस तू खालीवर जीव मना करनीस तू इशारा नजर ना करनीस तू खालीवर जीव मना करनीस तू पोर दिसय गुलाबी गुलाबी तू मी तुला मिर्जमनी साई बातू लाबी तू मी तुला मिर्जमनी साई बातू असं गाणे म्हणत खाली यायचं आणि कचकन कुठतरी नको असं व्हायला तरी स्वामी समर्थ तर आता आपण जाऊ मस्त खाली राजा तू ऋतुनावर जर जाई पोरी तू नावर तू ना गालवर आणि वापस कांदेशी गाणा रुपू 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 एव्हरग्रीन सॉन्ग तू मना राजा रे मी तुरी बलम रे जान मी तुरी रे राजा बंद केला साला गाणं आणि आपण आलो एवढ्या वरवर गिरी गिंगी त्याला भूषण भाऊ दिवानी तुनी एन्जॉय दिल हाऊ पागल मैना वा असा एकंदरीत मस्त मोसम मध्ये असे भाषा गाणे लावले भाऊंनी तू आनंद फक्त आणि फक्त आमच्या सोबत भेटेल हम दो नाही ना काय रे काय? दो भाई जबकि दवाई दो भाई दो बिता भाई ऐसा जोर में काम नुसता घाम काढा गाडी विषय भाई भाई घाम काढा दम लागतो भाई घाम कोणी नाही काढू शकत भाई विषय नाही घाम म्हणजे अस्तित्व आहे घाम म्हणजे अस्तित्व आहे असं मर्दानगी महाराजांनी सांगितलं Yes. त्या रक्तात आपण घाम काढणं म्हणजे आपलं एक काहीतरी कर्तव्य आहे. पावन झालो मी घाम गाळून वा म्हणजे आम्ही कधी नवस घरात बसणार आहे पोरं चांगली रंगनी का तुनी बस हे गाणं लावून दिला भाऊ
काय विषय खोल भाऊ गाणं लागलं भाऊ ते तुमची फरमाईश बाप भाई तुमने बोल दिया फक्त चालू दे बोलो 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 तुम बोलो भाई तुमने बोल दिया भाऊ बोलला देव बोलला विषय क्लोज तुमने बोल दिया उसको उड़ाने का उड़ गया गाना बोला ना तुमने ऑन टॉप ब्रो गाना बोला ना तुमने तो गाना लग गया हे बघा आणि सगळ्यात लिस्ट मधलं प्रत्येक खानदेशी पोराच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनातलं हृदयाजवळचं काळजाजवळचं एकच आम्ही गाणं आमच्या इथं जरी हे पार्टी असली ही पार्टी जरी असली पण या खोट्या बाता आहेत वरती काही मिळत नाही या खोट्या बाता आहेत वरती काही मिळत नाही जर कोणी इथं येणार असेल तर येताना सोबत आम्ही तुमचं वर्गातही घेऊन हे यायचं. गाणं लावायचो यस कॉलेजमधले तमाशे वेगळे होते आमचेवाले आता ते तमाशे एका दिवस परत सुरू करू हे प्रत्येकाच्या काळजाजवळचं गाणं आहे प्रत्येक खानदेशी व्यक्तीच्या चलो तुलाच देसू असा वादा करी गई संगे रही रे धोखेबाज संगे रही धोखेबाज हुई गई चांगले रंग वाह रना आओ जीवना हे बघा 50 तोला त्या तू नावाचा 7 जन्मना या गाण्यांचे लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन तुम्ही ते गाणे ऐका नक्की म्हणजे विषय एकदम भारी तुमचा डायरेक्ट मोसम असा होऊन जाईल ना ती डायरेक्ट म्हणजे तुम्ही दिवसभरात दोनदा ऐकतो आम्ही हा हे बघा आमचे सगळ्यात कट्टर फॅन आहेत म्हणजे जिकडे तिकडे धोकाच भेटेल बुवा वा आयुष्यामध्ये हा व्यक्ती खूप दोघे काउंटवर आलेला आहे म्हणून आज एवढं मोठं नाव आहे भूषण दादेवरे कोणी बी जाऊन पूर्ण तिथं राहतो तिथं कोणी विचारून घ्या भूषण भाऊ देवरे सगळ्यात मोठा आणि खमकन नेतृत्व म्हणजे भूषण भाऊ देवरे आणि काही वर्षामध्ये सांगता नाही येत पण आपल्याला ते एखाद्या पक्षाचे युवा नेतृत्व नाही रे युवा नेतृत्व म्हणून आपले भूषण दादा दारू बाप खोटं न बोलाऊ धोके बाप ही जी लाईन आहे ना ही सगळ्यात डीप लागणार लाईन आहे ऐका 1 2 3 स्टार्ट ओ हा यज्ञी रात दारू पिण्यासनी धोकेबाज हुई गई तर असं एकंदरीत चालू आहे खाली उतरणारा पारप आता आपण खाली जाऊ डायरेक्ट आणि पुढे अजून एक ठिकाणी जायचं आहे ते पण छान जागा आहे मस्त बसा विसायला जाऊ आणि बघू तिथं काय काही नाही आणि कॉलेजसाठी आजचा पूर्ण दिवस जो आहे तो फुल कॉलेजसाठी तर आपण उतरू आपले 2 जे ग्राहक होते किंवा आपले जे नेतृत्व होते ते रप खाली करून गेले आता आपण जातोय मस्त मजे मारत मारत आता आपण खाली गेलो का तिला नाही ऐकून जा बस या लाईनवर 4 जण रडतील मला असं वाटतंय आता आपण आलो खालती हे बघा मस्त आधीन थोडंसं जायचं आहे तिकडनं आलो आता आपण खाली जाऊ आणि खाली जाऊन काही विषय नाही पुढे बघू कुठं जायचं काही नाही भुका बी लागल्या असेल सगळ्यांना थोड्या
तर आता जाऊ फुल घाम विषय. तर भेटू आपण खाली भेट जाऊन जरा फरमाईश. हा हा वा वा मस्त. आता आपण जाऊ डायरेक्ट खालती रडू नका आणि भेटू खाली जाऊन. आणि या बाकीचे जे गाणे आहेत यांचं तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल. सगळ्यांनी जा बघा आपले मस्त खानदेशी गाणे. ऐकल्याशिवाय राहू नका. यस 100% आहे का. आणि आता आपण जाऊ खालती भेटूया जरा वेळामध्ये. पुढे कुठे जाऊ ते दाखवेल काय काही नाही. भेटून घे जोरे थोडेसे देर में वो बॉय बहुत गा मारा है अभी. हा चला चला भूषण भाऊ ते खाली थांबले बरं का अण्णा साहेब. ते गाणं कधीच ऐकू नका माझ्या जिंदगीत. पाखरा आजाद केलं वाह. माझ्या माझ्या बघ च्या गावात त्या पोरगीच्या महामारी भावना या गाण्याचा व्हिडिओ नक्की बघा पण तुम्ही. त्याची बी लिंक टाकतो मी. आवडला तर नक्की. भूषण भाऊ नाही ते थोडी थोडी आठवण आता त्यांच्या जो पाखर होता ना खूप म्हणजे वाईट विषय होता खूप भाऊंचा झालेला. बँच होत गेलो बँच होत. थांबा हो भूषण भाऊ होय थांबा. आईची डांग आई जाऊ दे. चलो बाय बुटांनी ना खरा कंटाळा बुटांनी आणलेला आहे. हे बघा तोंड बघा भाऊंचं तोंड बघा. हे पाय पुढे बसलेले. हे बघा दोन आपले गिराईक आजाद केलं. जर तू कधी पाहत नशील ना गिरीश भाऊ हा नक्की बघ तू. भैया मोरे भैया मोरेंचं गाणं हे नक्की बघा मस्त गाणं आहे. चालेल ना आता काय रोड जाऊ आपण दर्शन घेऊ. किल्ला आहे अल्लविंग किल्ला आहे. आणि ही जी आहे ही पूर्ण त्याची माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर वाचायची इंटरेस्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट पॉज करून वाचून घ्या काय काही नाही. आणि बाकी बघा मग काही विषय नाही. इथं दिलेलं आहे कशाबद्दल काय होतं. सन 1601 मध्ये हा किल्ला मुघलांकडे होता. नंतर 1772 मराठ्यांकडे. 1818 मध्ये इंग्रजांनी परत ताब्यात घेतला. नंतर भारतीय स्वातंत्र्य आंदोलन या भागाने महत्त्वाची कामगिरी बजावली. 1930च्या सुमारातून जंगल साहित्यगृहात सुरुवात झाली. 31 जुलै 1937 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमीवरून सामाजिक क्रांतीची सुरुवात केली. किल्ल्याचा मार्ग पूर्वेकडे असून गडावरील बुरुज तटबंदी अवशेष लक्ष वेधून येतात. गडावर मंदिर असून पाणीही विपुल प्रमाणात आहे. गडावर अनेक वस्तूंचे अवशेष आहे.
अवशेष तर काही आहे नाही आता जास्त. आता ते पूर्ण त्यांनी रिनोव्हेट म्हणजे पूर्ण रिनोव्हेट वगैरे केलेलं आहे. सो जर तुम्हाला यायचं असेल तर बिल्लाशा एकदम भारी आहे. पण हे उन्हाळ्यात बिलकुल येऊ नका. यायचं असेल एक तर हिवाळ्या द्या नाही तर पावसाळ्या द्या. उन्हाळ्यात बिलकुल येऊ नका नाही तर बेकार आंबट होईल. ओके मित्रांनो, तर आपण आलो आहे इथलं मस्त रोकडोबा मंदिर आहे. हनुमानांचं छान असं मंदिर बनवलेलं आहे. आता आपण ते बघायला आलेलो आहे. एक नंबर विषय. आपण पहिले हे बघा मध्ये मस्त छान बनवलं आहे बघा. हे बघा जय हनुमान. तर मस्त एकंदरीत बनवला विषय. आता आपण मध्ये जाऊ दर्शन घेऊ. मग ही बघा आपली बाकी लाईन देखो. आता आपण मध्ये जाऊ दर्शन घेऊ बोलू जरा. या साईडला आहे आपलं रामांचं मस्त मंदिर. जय श्रीराम. आपण जाऊ वर मस्त मंदिर पाहू. म्हणजे आलोय बऱ्याचदा पण आज जरा शांतता आहे आणि मस्त वाटतं आज. एकदम चिलमध्ये दिल आणि हात छोडूचा इथं कुतू हाय ब्रो. जय श्रीराम जय श्रीराम. की आपल्याला गौरव भाऊंनी सांगितलं की इकडं एक छोटं मंदिर आहे आणि इथं पूर्ण म्हणे वाकून घुसावं लागतं. हे बनवलं आहे त्यांनी. आणि हे बघा इथं होम हवन वगैरे होतं. आणि हे इथून खालून जायचा रस्ता आहे. इथं फ्लॅश लागत नाही आहे. इथं खालती